त्या निमित्तानं आम्ही आज 10 तारखेला एक मोठं आंदोलन आपण नागपूरला करतो आहे 6 जूनला. 14 तारखेला आम्ही प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर कर्जमाफी असेल, दिव्यांगांची 600 रुपये मध्ये एमआरजीएसवर काम करणाऱ्या मजुराला 200 रुपये मजुरी होती आणि 25 मध्ये 300 आहे. म्हणजे 10 वर्षात फक्त 100 रुपये वाढले. मजुराची मजुरी 10 वर्षात ज्या प्रमाणात वाढली त्याच प्रमाणात भावही वाढले. दोनही सारखंच आहे. दोघांचंही मरण आहे, शेतकऱ्याचं आणि एमआरजीएसवर काम करणाऱ्या मजुराचं. मुळात आम्ही जे मुद्दे हाती घेतलेले आहे ते अशी अतिशय कष्टकरी, कामकरी आणि जे मेहनतीनं जगतं कामामध्ये 2 तारखेपासून आम्ही अजितदादांच्या बारामतीवर धडकणार आहोत. तिथं आम्ही त्यांचा अर्थसंकल्प वाचून दाखवणार. त्या दिव्यांगांसाठी काय आहे, सामान्य माणसासाठी काय आहे. 7 लाखाच्या बजेटमध्ये, 7 लाख कोटीच्या बजेटमध्ये दिव्यांगाच्या आणि शेतकरी मजुरांच्या वाट्याला शून्य आलेला आहे, भोपळा आलेला आहे. म्हणजे ज्या योजना आपण शेतकऱ्याच्या वाचतोय त्या 7 ते 10 कामगार असेल या सगळ्यांसाठी आम्ही पाहतोय बजेटमध्ये. गेल्या 75 वर्षापासून अशी अवस्था आहे. या व्यवस्था बदलल्या पाहिजे म्हणून आम्ही जातीभेद नाही, धर्मभेद नाही, अर्थभेद. आणि अर्थभेदामुळे माणसं मरायला लागली. मग तो अर्थभेद शाळेमध्ये आहे. श्रीमंताचे पोरं वेगळे शिकतात, गरिबांच्या पोराची शाळा वेगळी आहे. हॉस्पिटलमध्ये तेच आहे. आरोग्यामध्ये सेवा जे गरिबाला भेटतं. 14 तारखेला आम्ही प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर कर्जमाफी असेल, दिव्यांगांचे 6,000 रुपये मानधन असेल, मजुराचा. तर मी काल मजुराची माहिती घेतली तर 2017 एमआरजीएसवर काम करणाऱ्या मजुराला 200 रुपये मजुरी होती आणि 25 मध्ये 300 आहे. म्हणजे 10 वर्षात फक्त 100 रुपये वाढली. मजुराची मजुरी 10 वर्षात ज्या प्रमाणात वाढली त्याच प्रमाणात भावही वाढले. दोनही सारखंच आहे. दोघांचंही मरण आहे, शेतकऱ्याचं आणि एमआरजीएसवर काम करणाऱ्या मजुराचं पण. मुळात आम्ही जे मुद्दे हाती घेतलेले आहे ते अशी अतिशय कष्टकरी, कामकरी आणि जे मेहनतीनं जगतं, कामाशिवाय त्यांचं पोट भरत नाही, अशा लोकांच्या सगळ्या महत्त्वाचे मुद्दे घेऊन आम्ही हे लढाई लढतो आहे. तिथं आम्ही त्यांचा अर्थसंकल्प वाचून दाखवणार. त्या अर्थसंकल्पामध्ये मजुरासाठी काय ठेवलं, शेतकऱ्यासाठी काय आहे, दिव्यांगांसाठी काय आहे, सामान्य माणसासाठी काय आहे. 7 लाखाच्या बजेटमध्ये, 7 लाख कोटीच्या बजेटमध्ये दिव्यांगाच्या आणि शेतकरी मजुरांच्या वाट्याला शून्य आलेला आहे, भोपळा आलेला आहे. म्हणजे ज्या योजना आपण शेतकऱ्याच्या वाचतोय त्या 7 ते 10 ते 15 हजार कोटीच्या वरती जात नाही. मजुरासाठी तर काहीच नाही. कामगार असेल या सगळ्यांसाठी आम्ही पाहतोय बजेटमध्ये. गेल्या 75 वर्षापासून अशी अवस्था आहे. या व्यवस्था बदलल्या पाहिजे म्हणून आम्ही जातीभेद नाही, धर्मभेद नाही, अर्थभेद. आणि अर्थभेदामुळे माणसं मरायला लागली. मग तो अर्थभेद शाळेमध्ये आहे. श्रीमंताचे पोरं वेगळे शिकतात, गरिबांच्या पोराची शाळा वेगळी आहे. हॉस्पिटलमध्ये तेच आहे. आरोग्यामध्ये सेवा जे गरिबाला भेटतं आणि श्रीमंताला जे भेटतं याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. आणि मग या सगळ्या गोष्टीवर आंदोलनाच्या माध्यमातून एक नवीन चळवळ आम्ही निर्माण करून पाहत आहोत. मला माहीत आहे का देशामध्ये जात, धर्म, पंथ या सगळ्या व्यवस्थेवर मीडिया असू दे का आमचे राजकारणी लोक असू दे, यांनी सगळ्यांनी व्यवस्थित एक IT सेल निर्माण करून कशा पद्धतीनं मूळ मुद्द्यापासून दूर हटवायचं याचा अर्थसंकल्प वाचून दाखवणार. त्या अर्थसंकल्पामध्ये मजुरासाठी काय ठेवलं, शेतकऱ्यासाठी काय आहे, दिव्यांगांसाठी काय आहे, सामान्य माणसासाठी काय आहे. 7 लाखाच्या बजेटमध्ये, 7 लाख कोटीच्या बजेटमध्ये दिव्यांगाच्या आणि शेतकरी मजुरांच्या वाट्याला शून्य आलेला आहे, भोपळा आलेला आहे. म्हणजे ज्या योजना आपण शेतकऱ्याच्या वाचतोय त्या 7 ते 10 ते 15 हजार कोटीच्या वरती जात नाही. मजुरासाठी तर काहीच नाही. कामगार असेल या सगळ्यांसाठी आम्ही पाहतोय बजेटमध्ये. गेल्या 75 वर्षापासून अशी अवस्था आहे. या व्यवस्था बदलल्या पाहिजे म्हणून आम्ही जातीभेद नाही, धर्मभेद नाही, अर्थभेद.
आणि अर्थभेदामुळं माणसं मरायला लागली. मग तो अर्थभेद शाळेमध्ये आहे. श्रीमंताचे पोरं वेगळे शिकतात, गरिबांच्या पोराची शाळा वेगळी आहे. हॉस्पिटलमध्ये तेच आहे. आरोग्यामध्ये सेवा जे गरिबाला भेटतं आणि श्रीमंताला जे भेटतं याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. आणि मग या सगळ्या गोष्टीवर आंदोलनाच्या माध्यमातून एक नवीन चळवळ आम्ही निर्माण करून पाहत आहोत. मला माहीत आहे का देशामध्ये जात धर्म पंथ या सगळ्या व्यवस्थेवर मीडिया असू दे का आमचे राजकारणी लोक असू दे, यांनी सगळ्यांनी व्यवस्थित एक IT सेल निर्माण करून कशा पद्धतीनं मूळ मुद्द्यापासून दूर हटवायचं त्याचा एवढा. नवऱ्यानं आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या पत्नीनं पण आत्महत्या केली आणि ते 7 महिन्याची गर्भवती होती. मी जेव्हा भेट द्यायला गेलो, मुद्दामून तुम्हाला सांगतोय, जेव्हा भेट द्यायला गेलो तेव्हा लोकांमध्ये काही राग नव्हता आहे, कुठलाही रोष नव्हता आहे. मी त्यांना विचारलं असतं का हीच जर आत्महत्या किंवा हाच जर प्रकार जर जाती धर्माच्या नावाखाली झाला असता तर बच्चो गाव पेटले असते, आम्ही त्या आंदोलनात राहिलो असतो. आम्ही 2 दिवस या गावातून त्या गावात जाऊन जाती धर्माची लढाई मोठी केली असते. पण सरकारच्या या सगळ्या धोरणामुळं आज रोज शेतकऱ्याला फासावर जावं लागतं. मला हे मान्य आहे का काश्मीरच्या मध्ये जे काही सापडले त्याचं घर उद्ध्वस्त केलं, घरच काय त्याचे 10 चितळे करूया, पण या सरकारच्या धोरणामुळं 3.5 लाख शेतकरी मेले. आता आम्ही कोणाचं घर पाडायचं हा चिंतनाचा विषय आहे. हा खऱ्या अर्थानं महत्त्वाचा विषय आहे. सरकारच्या धोरणामुळं आज हजारो लोक, लाखो लोक आम्ही पाहतोय अतिशय वाईट जीवन जगत आहे. साधे घराचे प्रश्न मिटलेले नाही, शिक्षणाचे नाही, आरोग्याचे नाही, मजुराच्या मजुरीचे नाही, शेतीमालाच्या भावाचे नाही आहे. सरकारनं, भाजप सरकारनं जाहीरनाम्यात पहिलं लिहिलं होतं का लाडकी बहिणीचे 2100 दुसऱ्या ओळीमध्ये लिहिलेलं आहे कर्जमाफी करेल. त्याच ओळीमध्ये असं लिहिलेलं आहे का सगळ्या MSPवर म्हणजे मालावर, शेतीमालावर MSPचे 20% अनुदान देणार, म्हणजे बोनस देणार. तर 20% बोनस म्हणजे सोयाबीनला 6,000 द्यावं लागतं, कापसाला 9,000 द्यावं लागतं आणि आमच्या तुरीला किमान 9,000पर्यंत द्यावं लागतं. आता हे 20% अनुदान कधी देणार? त्याच्यात 13व्या नंबरच्या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये आहे का आम्ही GST जो आहे जो परतावा येईल तो खास करून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला देईल. तर मला एक सांगा, छत्तीसगड आणि छत्तीसगडला लागून एक राज्य आहे, तिथे आपण धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस देतो. केंद्र तिथलं राज्य देतं आणि केंद्र पण देतं. मग इथल्या महाराष्ट्रातल्या राज्याला आपण कापूस असेल, सोयाबीन असणार, तूर उत्पादक शेतकऱ्याला बोनस का दिला जात नाही? एका राज्यात आपण शब्द पाडता आणि